कर्जत तालुक्यातील नागरिकांना आता वीज कामांसाठी कर्जतला हेलपाटे मारण्याची गरज उरणार नाही। महावितरणाकडून नेरळ येथे स्वतंत्र उपविभाग कार्यालय स्थापन करण्यास अधिकृत मंजुरी देण्यात आली आहे। आमदार महेंद्र थोरवे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हा निर्णय प्रत्यक्षात आलाय। महावितरणाच्या आदेशानुसार पनवेल ग्रामीण विभागातील कर्जत उपविभागाचे विभाजन करून नव्याने नेरळ उपविभाग निर्माण करण्यात येणार आहे। या उपविभागासाठी एकूण 12 पदांना मंजुरी देण्यात आली असून उपकार्यकारी अभियंता, वितरण सहाय्यक अभियंता, कनिष्ठ अभियंता, लिपिक वर्ग, मुख्य तंत्रज्ञ, शिपाई आदी पदांचा समावेश आहे। कोणत्या शाखेचा समावेश आहे? विभाजनानंतर कर्जत शहर, दहिवली 1, दहिवली 2 व कडाव या शाखा विद्यमान कर्जत उपविभागाकडे राहतील, तर नेरळ 1, नेरळ 2, माथेरान, कळंब आणि शेलू या शाखा नव्या नेरळ उपविभागांतर्गत कार्यरत राहतील। त्यामुळे वाढत्या ग्राहक संख्येचा ताण कमी होऊन दुरुस्ती, देखभाल आणि तक्रार निवारण अधिक जलद होणार आहे। ग्रामीण भागातील नागरिकांना वेळ, पैसा आणि मानसिक त्रासाची बचत होणार असून सेवा अधिक सुलभ होईल। कोट्यावधीची तरतूद करण्यात आली आहे। नवीन उपविभागासाठी सुमारे 1,26,00,000 रुपयांहून अधिक खर्चास मंजुरी देण्यात आली आहे। तसेच कार्यालयीन सुविधा उभारण्यासाठी 19,68,000 रुपये स्वतंत्रपणे मंजूर करण्यात आले। आमदार थोरवे यांची प्रतिक्रिया। आमदार महेंद्र थोरवे म्हणाले, कर्जत खालापूर परिसरात वाढत्या वसाहती, औद्योगिक प्रकल्प आणि पर्यटन क्षेत्राच्या वाढत्या गरजांमुळे स्वतंत्र उपविभाग आवश्यक होता। नागरिकांना तत्पर व दर्जेदार वीज सेवा मिळावी यासाठी सातत्याने पाठपुरावा केला। शासनाने सकारात्मक निर्णय घेतल्याबद्दल आभार। नेरळमध्ये उपविभाग कार्यालय सुरू झाल्याने स्थानिकांना जलद सेवा, कमी विलंब आणि अधिक प्रभावी वीज व्यवस्थापनेचा थेट लाभ मिळणार असून कर्जत खालापूरच्या विकासाला नवे बळ मिळणार आहे।